ब्रेकिंग न्यूज, बिबट्याने केला पुन्हा वार, 10 वर्षाची बालिका ठार। तळोदा तालुक्यात गणेश बुधावले ते काल 45 वर्षीय महिलेवर हल्ला करत बिबट्याने ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका 10 वर्षीय बालिकेस बिबट्याने ठार केल्याने तळोदा तालुका हादरला आहे। इयत्ता 4थीत प्राथमिक शिक्षण घेत असलेली दीपमाला नरसिंग तडवी, राहणार सरदार नगर, ही आपल्या मैत्रिणीसोबत रेवानगर येथील तिचे आजोबा शिवा दुर्या पाडवी यांच्या मक्याच्या शेतात मक्की घेण्यासाठी सकाळी 10 वाजता गेली असता शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दीपमालावर झडप घालत मक्याच्या शेतातून 50 मीटर अंतरावर फरफटत नेले। हल्ल्यात बालिकेच्या मानेवर कानाजोड जबर जखम करत तिला ठार केले। सोबत असलेल्या मैत्रिणींनी सरदार नगर येथे तिचे वडील नरसिंग तडवी यांना घटनेची माहिती देताच बापाने एकच टाव फोडला। नरसिंग तडवी रात्री त्याच शेतामध्ये पाणी भरत होते। सकाळी घरी येऊन झोपल्यावर दीपमाला आपल्या मैत्रिणींसोबत मक्की घेण्यासाठी शेतात गेली आणि नरभक्षक बिबट्याने तिची शिकार केली। काल एका 45 वर्षीय महिलेला बिबट्याने ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका निरागस बालिकेला बिबट्याने शिकार करत ठार केले। लागोपाठोपाठ नरभक्षक बिबट्याने 2 जीव घेतल्याने तळोदा तालुका हादरला आहे। वन विभागाने बिबट जेर बंद न करता आता बिबटमुक्त तळोदा तालुका करण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी। नरभक्षक बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। कधी कोणाच्या बळी पडेल या भीतीने शेतशिवारात वावरणारे बिबट्याच्या प्रचंड दहशतीने घाबरले आहेत। तळोदा तालुक्यातील बिबट हद्दपार करण्यासाठी खास मोहीम राबवली जावी। आता वन विभागाने फक्त पंचनामा करून कागद न रंगवता शेतशिवारातील नागरिकांची सुरक्षेची जबाबदारी घेऊन विशेष ऑपरेशन राबवायला पाहिजे। नागरिकांच्या मनात बिबट्याची दहशत आणि वन विभागाच्या कामगिरीवर संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत।